बिना नेता के रूम के बगैर 90% महिलाएं राजनीति कर ही नहीं सकती। बिना नेता के रूम के बगैर 90% महिलाएं राजनीति कर ही नहीं सकती। घरेलू हिंसा कौन कर रहा है? महिलाओं पे गिद्ध दृष्टि किसकी है? अमेरिका से लेकर के भारत तक नेताओं की। बिना नेता के रूम के बगैर 90% महिलाएं राजनीति कर ही नहीं सकती। ये तो हर डेली, हर दिन नेताओं का सीसीटीवी फुटेज, औरत को नोचने की एक नोच संस्कृती बन गई। तर मंडळी, हे आहेत बिहार मधले एक खासदार आणि यांचं नाव आहे पप्पू यादव। पप्पू यादव यांनी महिला या नेत्यांच्या सोबत एका बेडरूम मध्ये गेल्याशिवाय त्या राजकारणात सक्सेसफुल किंवा राजनीतीमध्ये त्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकत नाही, राजकारण करू शकत नाही, असं धक्कादायक विधान केलेलं आहे आणि त्यामुळे ते आता अडचणीत देखील आलेले आहेत। तर पप्पू यादव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बिहार महिला आयोगाने त्यांना या अशा वक्तव्यांमुळे नोटीस पाठवलेली आहे। मंडळी, या मुद्द्याचं तांत्रिक विश्लेषण देखील आपण केलेलं आहे। बघूयात त्यातले काही मुद्दे। राजकारणातील महिलांवर हिंसाचार आणि शोषणाची गंभीर परिस्थिती समोर असल्याचं वक्त्याचं म्हणणं आहे। राजकारण आणि महिलांची सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय आणि ते एक कटू सत्य असल्याचं या नेत्यांचा प्रभाव आणि महिलांवर हिंसाचार यावर एक गंभीर सामाजिक चर्चा ही समोर येते। नेत्यांसाठी जागा, लीडर्स रूम नसल्यास 90% महिला राजकारणात प्रवेश करू शकत नाहीत। प्रमुख वक्त्याचा दृष्टिकोन हा समोर त्यांनी मांडला। राजकारणातील महिलांप्रती नेत्यांना गिधाडासारख्या दृष्टिकोनावर आणि शोषणावर, नव्या संस्कृतीच्या उदयावर तीव्र अशी टीका करण्यात आली आहे। अमेरिका ते भारत या देशातील नेत्यांच्या वर्तनातील साम्य हे मोठ्या प्रमाणात समोर येते असं त्यांचं म्हणणं आहे। महिलांना पळवून नेण्याच्या नव्या राजकीय संस्कृतीचा उदय होतोय। निगराणीचा अभाव आहे। सीसीटीव्ही आणि सार्वजनिक जीवनातील सुरक्षेचं हे अपयश असल्याचं त्यांचं मत आहे। तर राजकीय क्षेत्रात महिलांवरती हिंसाचारात झालेली चिंताजनक वाढ आणि राजकारण्यांकडून होणारे त्यांचं कथित शोषण यावर प्रकाश टाकला गेला। राजकीय सत्ता रचनेतील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि प्रतिष्ठेबद्दल गंभीर असे प्रश्न उपस्थित करण्यात आले। तर वक्त्यांच्या मते कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांवरील गुन्ह्यांमध्ये राजकीय नेतृत्वाची भूमिका ही प्रश्नचिन्हित होते आहे। तर अमेरिकेपासून भारतापर्यंत अनेक नेत्यांची महिलांकडे पाहण्याची दृष्टी ही गिधाडासारखी झाली आहे असं या नेत्याचं म्हणणं आहे। तर जवळपास 90% महिला राजकीय आश्रय किंवा नेत्यांच्या बेडरूम पर्यंत जातात आणि त्याशिवाय राजकीय क्षेत्रात त्या प्रवेशच करू शकत नाही असं स्पष्ट आणि परखड मत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। तर मंडळी, सीसीटीव्ही फुटेजमुळे राजकारण्यांच्या हालचालीवरती आता मोठं लक्ष निर्माण झालेलं आहे। राजकारणी काय करतायत, ते कुठे जात आहेत यावरती सीसीटीव्ही हे मोठ्या प्रमाणात लक्ष ठेवून आहेत आणि कित्येक असे व्हिडिओज आहेत की जे या माध्यमातून अशा पद्धतीचे समोर आलेले आहेत। राजकारण्यांच्या सोबत महिला गेल्याशिवाय त्या महिलेला यशस्वी राजकारणात होताच येत नाही असं परखड मत या व्हिडिओमध्ये मांडण्यात आलंय। मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।